हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझी गोष्ट सांगणार आहे. तर माझं नाव अंजली आहे. मी 32 वर्षाची आहे. माझे बाबा अग्निशमन दलात काम करतात. बाबांचं वय 51 वर्ष आहे. माझ्या आईला जाऊन 10 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून मी आणि बाबा दोघेच घर सांभाळतो. घरची परिस्थिती व्यवस्थित नव्हती, म्हणून मी लग्न करू शकले नाही. सध्या आम्ही सरकारने दिलेल्या अग्निशमन कॉलनीमध्ये राहतो. आमचा फ्लॅट सर्वात वरच्या म्हणजे 4थ्या मजल्यावर आहे. फ्लॅटमध्ये 2 रूम आहेत. एक हॉल आणि एक रूममध्ये बाबा झोपतात, तर दुसऱ्यात मी. हे घर बाबांच्या रिटायरमेंटपर्यंत आमच्याकडे राहील आणि देन मग त्यानंतर आम्हाला हे घर सोडून दुसरीकडे जावे लागेल. ह्या विचाराने मी खूप त्रस्त असायचे. माझी एक लहान बहीण आहे. तिचं नाव अश्विनी आहे. तिचे 6 महिने आधी लग्न झाले. आता मी आणि बाबा दोघेच घरात राहतो. बाबांना अग्निशमनच्या ऑफिसमध्ये पूर्ण दिवस राहावं लागतं. मी एक लहान कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये काम करते. कंपनीमध्ये सर्व बायकाच आहेत, त्यामुळं माझा मुलांशी काही संबंध जास्त आला नाही. माझा एक बॉयफ्रेंड होता. त्याचंही 2 वर्ष नातं चाललं, पण नंतर तो सुद्धा सोडून गेला. मी आणि बाबा आम्ही दोघे पण सकाळी कामाला निघून जातो आणि संध्याकाळीच घरी भेटतो. काही दिवसांपासून मला जाणवले की लहान बहीण अश्विनीचा नवरा प्रदीप सारखा बाबांना फोन करत असतो, हालचाल विचारत असतो, त्यांना भेटायला बोलवतो. बाबा मला दर आठवड्याला काही ना तरी नवीन त्याच्याबद्दल सांगत असतात. प्रदीपमध्ये 2दा बाबांना भेटायला आला होता आणि त्याने बाबांना दारूची बाटली पण आणली होती. मला त्याचं वागणं जरा खटकलं होतं. तो जरा जास्तीच जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागला होता. बाबांना त्यांच्या घरी राहायला पण बोलवलं होतं, पण बाबा गेले नाहीत. जवळजवळ 1 महिना निघून गेला होता. एके दिवशी रविवारी बाबांनी मला रात्री जेवताना सांगितलं की प्रदीपने आज फोन केला होता. प्रदीप म्हणत होता की त्याला दुकान सुरू करायचं आहे, तर जो रूम बाबांनी घेऊन ठेवला आहे मुंबईमध्ये तो विकून टाकूया. जे पैसे येतील त्याने तो लगेच तो दुकान घेईन. ते ऐकताच मला सर्व कार्यक्रम का महिन्याभर चालू होता त्या पाठचा उद्देश कळला. मी तेव्हा बाबांना काही नाही म्हणाली, फक्त विचारलं की तुम्ही उत्तर काय दिलं. तेव्हा बाबा म्हणाले, मी नाही म्हणालो, पण तो मागेच लागला आहे. त्यावर मी बाबांना म्हणाले, मी अश्विनीशी बोलते त्याबद्दल, आणि मी परत जेवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जाता असताना अश्विनीचा दुपारी फोन केला आणि बाबांनी जे सांगितलं मला प्रदीपबद्दल ते कळवलं. अश्विनी त्यावर म्हणाली, मला प्रदीपने सांगितलं. मी त्यांना याबद्दल नकार दिला, पण ते ऐकत नाहीत. माझ्याबरोबर भांडण करतात, म्हणून मी त्याच्यात काही पडत नाही. अश्विनी खूप शांत स्वभावाची होती, त्यामुळे तिचं काही चालणार नाही हे मला कळून चुकलं होतं. आता जे काही करायचं आहे ते मलाच करायला लागेल. ऑफिसमध्ये बसून मी दिवसभर विचार करत होते. बाबांबरोबर भांडण करून काय फायदा नव्हता, कारण भांडण केल्याने ते माझ्यापासून दूर होण्याची शक्यता जास्त होती. अश्विनी आणि त्याच्या नवऱ्याजवळ जास्त जवळीक होती. बाबा खूप भोळे होते. त्यांच्या वागण्यावर मला जाणवत होते की ते घर विकून टाकतील आणि प्रदीपला पैसे देतील. मला जे पण काही करायचं आहे ते लवकर करावं लागणार होतं, नाहीतर ही प्रॉपर्टी माझ्या हातातून निघून जाणार होती. त्याच आठवड्यात मला एक दिवस सुट्टी होती. बाबा नेहमीप्रमाणे 10 वाजता कामाला निघून गेले. मी सकाळी आंघोळ करून आले आणि माझ्या रूममध्ये आरशात पाहत केस विचारत बसले. मी पंजाबी ड्रेस घातला होता. माझ्या डोक्यात एकच विचार येत होता की बाबांना कसं कळून ती प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेता येईल. असं काही उपाय पाहिजे, ज्यात गोड बोलून माझं काम करता येईल. एकदा प्रॉपर्टीचे पेपर माझ्या नावावर झाले की प्रदीप काहीच करू शकणार नाही. मी खूप वेळा विचार करत होते, पण काही सुचत नव्हतं. तेवढ्यात केस विचारत असताना माझ्या ब्राची पट्टी खांद्यावरून बाहेर आली. मी ती परत घालायला सुरुवात केली. ब्राची पट्टी आधी घालताना माझ्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. मला जाणवलं की माझ्याकडे जी अशी गोष्ट आहे ती सर्व पुरुषांना आवडते. विचार करता करता मी आरशातून माझ्या मोठ्या खानांना पाहू लागले. मनात विचार आला, मी माझ्या शरीराचा उपयोग करू का बाबांना मनवण्यासाठी. मी माझ्या दोन्ही हाताने माझे दोन्ही हाताने वर केले आणि मोठे दिसण्यासाठी. वरून थोडा ड्रेस खाली केला, गल्ली दिसावी म्हणून. माझे 34 इंचाचे बॉल कोणाला पण आकर्षित करू शकतील. मी दोन्ही हाताने माझे बॉल हळूच दाबले तर ते मला एकदम मऊ जाणवले. मग मी वरून माझा बोचा आरशात पाहिला. बोचा ड्रेसमधील बॉलपेक्षा मोठा वाटत होता. 36 इंचाचा बोचा होता. कोणाला पण वेड लावून देईन. मी स्वतःला वरून खाली त्या पंजाबी सूटमध्ये बघितलं. माझं गोरं शरीर आकर्षित करत होतं. माझी उंची 5 फूट 5 इंच होती आणि बाबा 5 फूट 8 इंच होते. पण तेव्हा मला थोडी भीती वाटू लागली. स्वतःच्या बाबांबरोबर त्यांची मुलगी असं कसं काही करू शकते, हे बरोबर नाही. त्यावेळी मी तो विषय सोडला आणि आपल्या कामात लागले. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे गेले. तेव्हा दुपारची जेवणाची वेळ झाली होती. मी जेवण केलं आणि थोडा वेळ ऑफिसमध्ये बाहेर फिरत होते.
तेवढ्यात बाबांचा फोन आला की प्रदीप आत्ता भेटून गेला. तो परत तेच जागेबद्दल विकायचं बोलत होता. यावेळी प्रदीपने गावची पण जागा विकायचा विषय मांडला. त्यावर बाबांनी त्याला सांगितलं की पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये विकू. मी बाबांशी थोडा वेळ बोलले. जे ते म्हणत आहेत ते ऐकून घेतलं आणि काही न बोलता शांत फोन ठेवला. फोन ठेवताच मला भीती वाटायला लागली, कारण जानेवारीला फक्त 2 महिने बाकी होते. माझ्या जेवणाची वेळ संपत आली होती. म्हणून मी परत फॅक्टरीमध्ये गेले आणि कामाला लागले. कपडे शिवत असताना मला आता व्याकुळता जाणवू लागली होती. मला काही सुचत नव्हतं. आता जास्त वेळ माझ्याकडे नव्हता. अजून विचार करत बसले तर जानेवारी येईल आणि मुंबईची आणि गावची जागा दोन्ही पण हातातून जाईल. मी घरी आले ऑफिसमधून. घरातली कामे केली. आज शनिवार होता तर बाबा त्याच्या खोलीत दारू प्यायला बसले होते. बाबा खूप दारू प्यायचे. त्यांना प्यायल्यानंतर काही शुद्ध नसायची. चालता पण व्यवस्थित येत नसे. त्यांनी 11पर्यंत दारू पिऊन घेतली. मग त्यांनी जेवण वाढले. ते त्यांनी खाल्ले आणि ते झोपून गेले. मी पण माझी कामे आटपून झोपायला माझ्या खोलीत आली. दरवाजा बंद केला, लाईट बंद केली आणि बेडवर आडवी झाली. पण मला झोप येत नव्हती. डोक्यात एकच विचार सुरू होता, आता पुढं काय करायचं. विचार करता करता मला जाणवलं की माझ्याकडे आता दुसरा उपाय नाही. मला माझ्या शरीराचा उपाय करावाच लागणार होता, नाहीतर प्रॉपर्टी माझ्या हातातून निघून जाईल. विचार करता करता मी माझ्या शरीरावरून खाली हात फिरवत होते. माझ्या डोक्यात बाबांकडून नवीन घराचा विचार येत होता. माझं शरीर तापलं होतं. मला गरम होऊ लागलं होतं. माझ्या पुच्चीला खाज येऊ लागली होती आणि माझं तोंड सुकू लागले होते. गळाही सुकला होता. मी फोनमध्ये पाहिलं, 11 वाजले होते. बाबा दारू प्यायले होते. गाढ झोपत होते. आता ते सकाळीच उठतील. मी बेडवरून उठली, लाईट चालू केली, मग आरशासमोर जाऊन उभी राहिली. मी त्या हिरव्या रंगाची पंजाबी ड्रेसमध्ये स्वतःला आरशात पाहू लागले. मला खूप गरम होऊ लागले होते. तर मी आधी माझा कुर्ता काढला. आता मी निळ्या रंगाची ब्रा घातली होती. मग मी माझा पायजमा काढला आणि त्याची नाडी उघडताच पायजमा खाली पडला. मी त्याला पायातून बाजूला काढलं, सरकवला. आता मी निळ्या रंगाच्या ब्रा आणि पॅन्टीवर होते. मी स्वतःला आरशात असं नागडं कधी पाहिलं नव्हतं. माझे बॉल खूप ताटले होते. मी हळूच दोन्ही हातांनी ब्रावरून माझे बॉल दाबले. बॉल दाबताना मला एक वेगळीच मजा येऊ लागली. तोंडून आवाज काढायचं मन करत होतं, पण स्वतःला सांभाळलं. काही वेळ बॉल दाबून झालं. मी माझ्या ब्राचं हुक मागून काढलं आणि रसाने भरलेले माझे आंबे मोकळे केले. माझे बॉल पूर्ण गोलाकार आणि कडक दिसू लागले होते. चॉकलेटी रंगाचे निप्पल पूर्ण ताटले होते. मी खूप आनंदाने माझे दोन्ही आंबे दाबले. निप्पल बोटात पकडून जोरजोरात खेचले. बॉल दाबताना असं वाटत होतं जणू कोणीतरी यावं आणि निप्पल चोखावे. निप्पलला एक वेगळीच खास सुटली होती. मी एका हाताने माझे बॉल दाबत होते आणि दुसरा हात पोटात फिरवत होते. मग मी माझ्या दोन्ही हातांनी माझी चड्डी कमरेवर पकडली आणि हळूच खाली खेचली. वाकून चड्डी खाली काढून टाकली. चड्डी काढून मी तिला बाजूला फेकली आणि सरळ परत उभी राहून स्वतःला आरशात बघू लागली. स्वतःला पूर्ण नागडं बघून माझ्या मनात जणू हवस झाली होती. मी मानेपासून खालपर्यंत पुच्चीपर्यंत हात फिरवला. पुच्ची बारीक केस होते. मी पुच्चीवर हात फिरवत दुसऱ्या हाताने बॉल दाबले. नागडा शरीरावर हात फिरवत खूप छान वाटलं होतं. मग मी फिरून उभी राहिले आणि मागे मान करून आरशात पाहू लागले. मागे पाहताच माझी नजर मोठ्या गांडीवर पडली. माझी गांड उघड्यात खूपच जास्त मोठी वाटत होती. कट्ट चड्डीमध्ये एवढं जाणवत नव्हती, पण जशी बाहेर पडली तशी ती खूपच मोठी वाटू लागली. मी माझ्या दोन्ही बोचांवर ठेवले आणि बोचे फाकून पाहू लागले. माझी गांड एकदम मऊ जाणवत होती. गांडीवर पूर्ण मांस भरलेलं होतं. मी माझा पूर्ण हाताचा पंजा गांडीवर ठेवला, पण गांड खूप मोठी होती. एका हातात सामावणं शक्य नव्हतं. मी गांडीवर हात ठेवून जोरजोरात तिला दाबले, फाकून पाहिले. गांडीची पट आता छान वाटू लागली होती. काही वेळाने माझी पुच्ची तापू लागली, तर मी लगेच जाऊन लाईट बंद केली. काळोख करून माझ्या बेडवर झोपली. बेडवर येताच मी पुच्चीत बोटं घालून पुच्चीला जोरजोरात हलवू लागले. पुच्चीत बोटं घालताना सर्व काही विसरून गेले होते. माझ्या मनात फक्त बाबा मला जवळ आहेत असं दृश्य दिसू लागलं होतं. बाबांचा बुल्ला माझ्या तोंडाजवळ आला आणि मी त्याला लगेच तोंडात घेतलं आणि चोखू लागले. मला बाबा माझ्यावर झोपले आहेत असं जाणवू लागले होते आणि पुच्चीत लवडा घालून जवळ आहेत हे दिसू लागलं होतं. मी ते बेडवर डोळे बंद करून उलटी सुलटी फिरून पुच्चीत बोटं घालून घेत होते. पुच्ची खूप तापली होती. मी एकदम वेडी झाले होते. कधी बॉल दाबत होते तर कधी गांड. बोटं पुच्चीत टाकून पुच्चीतून पाणी काढू लागले होते. दोन्ही बोटं पाण्याने ओली झाली होती. मी एवढी तापली होती की मला कळत नव्हतं मी काय करते. माझ्या पुच्चीतून बोट काढलं आणि मला तोंडात टाकलं. पुच्चीचं पाणी चाटलं. ते खूपच खारट आणि चवदार लागत होतं. माझा संयम तुटला होता. मी जोरजोरात पुच्ची चोळू लागले. पुच्चीचा दाणा बोटाने घासू लागले. काही वेळाने माझ्या पुच्चीतून पाणी निघणार होते, तर मी पुच्ची घासत घासत एक जोरात श्वास घेतला आणि माझ्या पुच्चीतून पाणी बाहेर आलं. गरम गरम पाणी हाताला लागलं. माझा श्वास खूप वाढला होता. मग मी बाजूला झाले आणि अशीच पडून राहिले. पुच्चीतून अजून हळूहळू पाणी निघतच होतं. मला पहिल्यांदा
बोटं घालताना एवढी मजा नव्हती आली जेवढी अशी आली होती. मला झोप कधी लागली कळलंच नाही. मला सकाळी झोपेत कोणीतरी दरवाजा ठोकवत असल्याचा आवाज येऊ लागला. मी गाढ झोपतच होते. नंतर अचानक उठून बाहेर पाहिलं तर बाबा दरवाजा ठोकवत आहेत आणि मी आवाज देत आहेत. मी लगेच स्वतःकडे पाहिलं. नागडी बेडवर तशीच झोपून गेले होते. आज मला उठायला उशीर झाला होता. मी लगेच बाबांना बाहेरून आवाज दिला. मी म्हणाले येते लगेच. मग बाबा गेले आणि उठून कपडे घालून घेतले. मी वेळ पाहिली तर 10 वाजले होते. नाश्ता आणि चहा बनवायचा होता. मी बाहेर जाऊन लगेच आंघोळ केली आणि कामाला लागले. रविवार होता त्यामुळे बाबा काही म्हणाले नाहीत. त्या दिवशी रात्री मी पुढे काय करायचा याचा विचार करू लागले. मला आधी हे जाणून घेणं जरुरी होतं की बाबांनी ह्या वयात त्यांची इच्छा आहे की नाही. कारण आता आईला जाऊन 10 वर्ष झाली. एवढी वर्ष बाबांना काही करायला मिळाले नव्हते. म्हणून ते पक्क करण्यासाठी विचार करू लागले. काही गोष्टी आल्या माझ्या डोक्यात ज्या मी उद्यापासून अंमलात आणायचं ठरवलं होतं.